नमस्कार मित्रांनो, मी हेमंत मंगळे चॅनलमध्ये प्राध्यापक हेमंत मंगळे आपणा सर्वांचं हेमंत मंगळे यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपणा सर्वांना माहित आहे की मागल्या वर्षीपासून इयत्ता 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. मागील वर्षी शासनाने सर्व जे प्रवेश आहेत इयत्ता 11वीचे ते ऑनलाईन पद्धतीने केले आणि या वर्षी सुद्धा ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शासनाला राबवायची आहे. आणि त्या अनुषंगाने जे काही अपडेट्स मागच्या वर्षी येत गेले ते अपडेट्स मी विद्यार्थ्यांकरता देत गेलो आणि त्याचा असंख्य विद्यार्थ्यांना फायदा सुद्धा झाला. कारण ज्या काही तारखा प्रवेशासंदर्भात येत राहतात तर त्याची जाणीव विद्यार्थ्यांना होत नाही, परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्व तारखांची माहिती मिळत गेली आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश करणं सुकर झालं. तर यावर्षी सुद्धा अशाच प्रकारचं पहिलं नोटिफिकेशन हे महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत डॉक्टर ॲनी बेझंट मार्ग पुणे यांनी एक प्रकटन जाहीर केलेलं आहे. जाहीर प्रकटन ज्याला त्यांनी म्हटलेलं आहे, इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2026-27. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी आता 10वीची परीक्षा दिलेली आहे त्यांचा निकाल यायचा आहे, परंतु तरी सुद्धा त्यांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. आणि त्या संदर्भात म्हणजेच आता जे सत्र त्यांचं असणार आहे ते असणार आहे 2026-27. तर या 2026-27 या सत्राकरता इयत्ता 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिये संदर्भात माहिती देणारं हे जाहीर प्रकटन शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी काढलेलं आहे. शैक्षणिक सत्र 2026-27 मधील इयत्ता 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेकरता विद्यार्थ्यांकरिता प्रवेश अर्जाचा भाग 1 भरण्याची सुविधा दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजतापासून सुरू करण्यात येत आहे. तर मित्रांनो, ही जी प्रक्रिया आहे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया, या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियामध्ये 2 भाग असतात. एक भाग 1 आणि दुसरा भाग 2. तर भाग 1 जो विद्यार्थ्यांना भरायचा आहे त्याची सुरुवात दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजतापासून सुरू होणार आहे. म्हणजे आज सकाळी 10 वाजतापासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे. तर विद्यार्थी आपला भाग 1 भरू शकतील आणि आपल्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करू शकतील. अशा प्रकारचं हे जाहीर प्रकटन आलेलं आहे. प्रवेश अर्जाचा भाग 2 भरण्याची सुविधा राज्य मंडळाचा निकाल जाहीर झाल्यानंतर उपलब्ध करून देण्यात येईल. तर भाग 1 हा 10 एप्रिल 2026 पासून सकाळी 10 वाजतापासून भरायला सुरुवात होईल आणि भाग 2 जो भरायचा आहे तर ती जी सुविधा आहे राज्य मंडळाचा निकाल जाहीर झाल्यानंतर, म्हणजे 10वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आपल्याला ते भाग 2 भरता येईल. विद्यार्थी किंवा पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी याची नोंद घ्यावी. या बाबीची व्यापक स्वरूपात प्रसिद्धी देण्यात यावी ही विनंती. अशा प्रकारचं हे जाहीर प्रकटन आहे आणि त्याकरता अधिकृत पोर्टल सुद्धा त्यांनी दिलेला आहे. https mahafyicadmission.in, ईमेल आयडी support@mahafyicadmission.in. हेल्पलाईन नंबर आहे, पुन्हा सांगतो, हेल्पलाईन नंबर 8530955564. पुन्हा एकदा हेल्पलाईन नंबर सांगतोय, 8530955564. आणि हे पत्र जे प्रकाशित झालेलं आहे किंवा जाहीर प्रकटन जे आहे तर आदरणीय डॉक्टर महेश पालकर साहेब, शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी हे जाहीर प्रकटन दिलेलं आहे. आणि स्थळ आहे पुणे, दिनांक आहे 9 एप्रिल 2026. तर 9 एप्रिल 2026 ला दिलेलं प्रकटन आहे.
10 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजतापासून या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. भाग 1 विद्यार्थ्यांनी पूर्ण करून घ्यायचा आहे आणि अशाच प्रकारच्या या प्रक्रियेसंदर्भात जे जे काही अपडेट्स येणार आहेत तर ते अपडेट्स या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत. तेव्हा सर्व विद्यार्थ्यांना पालकांना विनंती आहे की त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करावे. तसेच जे हाईप बटन आहे खाली दिलेलं व्हिडिओच्या, तर याला हाईप करावं की जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा संदेश पोहोचेल. धन्यवाद.